नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. आज दिनांक 19 मे 2026 रोजी आपल्या SRT शेतीला भेट देण्यासाठी कोनड येथून हे शेतकरी बांधव आलेले आहेत. आपण त्यांचा परिचय घेऊ. दादा, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. मी संजय पांडुरंग तुपे, राहणार कोनड, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. दादा, तुमचं नाव सांगा. एकनाथ रंगनाथ परिहार, मुक्काम कोनड, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. बरं दादा, तुम्ही SRT बद्दल माहिती कुठं ऐकली आणि तुम्हाला SRT बद्दल जाणून घ्यायसाठी काय कसं हे वाटलं तुम्हाला? SRT आम्ही यूट्यूबवर काही कार्यक्रम पाहिले, यूट्यूबवर माहिती भेटली आम्हाला SRT करण्याविषयी. आणि असं वाटायला लागलं की दिवसांदिवस ही परंपरागत जी पद्धती आहे ही खूप खर्चिक बनत चालली. त्यामुळे SRT पद्धती काही करावं. त्यामुळं आम्ही तुम्हाला भेट देण्यासाठी आपण त्या शेतीला आलो. बरं, या ठिकाणी आता तुम्ही जी आमची SRT शेती बघितली ती यामध्ये काय वाटतं तुम्हाला? खूप चांगलं वाटलं ना. खूप खर्च कमी वाटला तुमचा. कोणतंच क्षेत्र नागरटे नाही, हां रोटावेटर नाही, कोणतीच मशागत नाही, कोणत्याच जास्त मजुराचा ताण नाही. मागची थोडं त्यावरच तुमच्या आता नवीन लागवड आहेत. आता हे मागील वर्षीचे आपले तुरीचे आहे का नाही, मिरची 3 वर्षाच्या अगोदरची, आणि हे मिरचीचे खोड आहे बघा, 3 वर्षाच्या आहे का नाही. आता ही आमची शेती आता एकदम गद्दळ वाटते तुम्हाला. काडी कचरा खूप आहे का नाही. हां, हे बघू शकता किती काडी कचरा आपल्या शेतीमध्ये. तर तुम्ही अशा प्रकारचं शेती कधी बघितली का तुम्ही? अशी पळून जायची पाळी अशी शेती पळून जायची पाळी मामा ही. हां, आम्ही तेच म्हणलं ना, पळून जायची पाळी नाही आमची शेती. पाणी चालला वखरणं चाललं नागर. तुम्ही म्हणता की आपली तयार आहे. आता तुम्ही मला विचारलं की तुमची नागाटी झाली का, रोटेटर झालं का? हो ना, सरळ म्हणतो मामा का आपला आजच तयार आहे. तुम्हाला मी काय सांगितलं की आमची शेती रेडी आहे, की आज बी पाऊस पडला तर आम्ही उद्या टोकन करायला लगेच तयार आहे. बरोबर आहे की नाही. इथं आम्हाला काय करायची गरज नाही ना. हा, गेल्या आता 5 वर्षापासून आम्ही नांगरणी बंद केलेली आहे, रोटेटर बंद केलेला आहे, कोळपणी, नेंदणी, हा जो अतिरिक्त खर्च आहे आपला, हा पूर्ण टोटल आम्ही या ठिकाणी बंद केलेला आहे. आज रोजी शेतकऱ्यांना नागाटीची चिंता आहे. हा, त्याच्यात आता डिझेल भेटून राहिलं. आता डिझेल भेटून नाही राहिलंय. हा, लोकांच्या कधी नागाट्या कधी उद्या परेशानी उद्या आज तुम्ही चेक करा ऐक. की हे 100% योग्य आहे, 100%. आज आम्हाला कसे, आज नुसता पाऊस पडला तरी आम्ही उद्या टोकन घेऊन लगेच पेरायला तयार आहे. खर्चच आहे. पुन्हा म्हणायचं बरं. काम नाही, माझं सांगायचं काम तरी एक रुपये काम असताना मोठं काम करले मामा तुम्ही हे. हा, आणि पुन्हा लोकांची एवढी सेवा देऊ राहील तुमच्या वयाच्या नुसार लय मोठं काम आहे. खूप मोठं योगदान आहे त्याचं. आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण चंद्रशेखर भडसावळे दादा यांनी हे SRT तंत्र विकसित केलेलं आहे. तसे प्रताप काका चिपळूणकर हे पण आता आपल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी बी खूप मोठं कार्य केलेलं आहे. या SRTच्या शून्य मशागत तंत्रामुळे आज हजारो शेतकरी